आज आहे साईचं सुवर्णप्राशन आणि मी निघाले साईला घेऊन दवाखान्यात. आणि सगळ्यात आधी माझे आवरून घेतले सगळे काही. मी इथे आवरत आहे तोपर्यंत साई खेळत होता आणि या सगळ्या गोंधळीमध्ये सुवर्णप्राशनची चिठ्ठी सापडत नव्हती. काही केले सापडत नव्हते आणि साईचे पप्पा साई तर रेडी होते आणि साईला जरा पावडर लावले आणि आम्ही निघालो दवाखान्याच्या दिशेने. आम्ही त्याला प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन हे देतो आणि यावेळेस जरा लेट झाला. प्रत्येक वेळेस आम्ही सकाळीच त्याला सुवर्णप्राशन द्यायला घेऊन जातो. यावेळेस आम्ही संध्याकाळी गेलो काही कारणामुळे. सकाळी आम्हाला जमलं नाही आणि दवाखान्यामध्ये पूजा होती सत्यनारायणाची, त्यामुळे दवाखान्यात छोटीशी पूजा ठेवली होती आणि दवाखान्याला सजवलेही होते. तर बघू शकता इथे कशा प्रकारे किती छान सजवले आहे, रांगोळी वगैरे काढून. आम्ही इथे प्रत्येक महिन्याला येतो आणि साईला आता हळूहळू माणसं ओळखायला आला येतो आणि आता त्या रिसेप्शनिस्ट मॅडम आहेत ना, त्यांची त्याला ओळख झाली आहे आणि आता त्यांनी बोलवलं लगेच कसा गेला आहे बघा आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसला आहे. त्यांच्याकडे कसा गेला साई याचीच मला आणि साईच्या पप्पाला नवल वाटत होते आणि पूजा असल्यामुळे आम्ही पाया पडलो आणि देवाला हळकुंकू वाहिले. तर आता मेन म्हणजे ज्या कामासाठी आलो होतो ते म्हणजेच सुवर्णप्राशन. तर इथं डॉक्टरांनी त्याच्या तोंडात सुवर्णप्राशनचे थेंब सोडले आणि तो पेत नव्हता, कसंबसे त्याच्या तोंडात घातले. पूजा असल्यामुळे डॉक्टर मॅडम ह्या पूर्ण ट्रॅडिशनल लुकमध्ये होत्या, खूप सुंदर दिसत होत्या. आणि हे आहे सुवर्णप्राशन आणि एका वाटीमध्ये मध आणि सुवर्णप्राशन पाजून झाल्यावर मध 1 चमचाभर घालतात, कारण औषधाची चव काय आहे माहीत नाही. तोंडाला थोडंसं चव येण्यासाठी गोड मध चाटवतात आणि साईला थोडं मध आजूबाजूला तोंडाला लागलं होतं, त्यामुळे मॅडमाने थोडं टिश्यू पेपर दिलं आणि त्याचं तोंड मी पुसून घेतले. जरा तोंडाला मध लागल्यामुळे साईचे तोंड खूपच चिकट झाले होते, त्यामुळे मी त्याला पाण्याने जरा धुवून आणले आणि आम्ही निघालो आता घरी. घरी जाताना आम्हाला न्यायची होती साईसाठी दूध.